आता एक महत्त्वाची बातमी बघूया। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत येऊ शकतात। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये 2 वर्ष आणि 10,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना ठोठावली होती, ती कायम ठेवण्यात आलेली आहे। प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली ही शिक्षा होती, जिल्हा सत्र न्यायालयाने ती कायम ठेवलेली आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी ही शिक्षा सुनावली आहे। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। कोकाटेंचं मंत्रिपदही धोक्यात आलेलं आहे। याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू। हा धक्का नाहीये, त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत। त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे। नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद घालवायला पाहिजे होतं, त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती, मात्र ती केली नाही। त्यांना मोकळीक दिली आणि अशी व्यवस्था केली की ते त्याच्यावर कुठेतरी स्थगनादेश आणतील। एवढा नैतिकतेचा आव्हान आहे देवेंद्र फडणवीस किती तासात या रमी बहादरांना मंत्रिमंडळाच्या आणि विधान भवनाच्या बाहेर काढतात हे बघणं औचित्याचं ठरेल। मात्र गुंडगिरी करणाऱ्यांना, कायदा मोडणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन हे या मंत्रिमंडळात आहे। एक मोठी बातमी आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेणार आहेत असं कळतंय। मंत्रालयामध्ये ही भेट घेतली जाईल अशीही माहिती मिळते। दरम्यान कोकाटे यांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवलेली आहे, त्यामुळे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे।